Hello everyone, welcome in SRG Technical. In this video, in this lecture, we will going to start unit number 2, maintenance schedule, देखभालीचे वेळापत्रक, which is for 10 marks in MSBT exams. Maintenance schedule, देखभालीचे वेळापत्रक. So let us see chapter number 2, maintenance schedule, देखभालीचे वेळापत्रक. In this chapter, in this unit number 2, we will see the syllabus topic 2.1 मेंटेनन्स म्हणजे देखभाल, रूटीन म्हणजे नेहमीचे, ब्रेकडाऊन यंत्रातील बिघाड, प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधात्मक अँड प्रेडिक्टिव्ह भविष्यातील देखभाल, फॅक्टर्स अफेक्टिंग प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स शेड्यूल. असे कोणते घटक आहेत की जे परिणाम करतात प्रिव्हेंटिव्ह म्हणजेच प्रतिबंधात्मक देखभालीच्या वेळापत्रकाला. असे कोणते घटक आहेत की जे अफेक्ट करतात. दिस टॉपिक syllabus topic we will going to see in 2.1. In 2.2 recommended maintenance. recommended म्हणजे सुचवलेले, शिफारस केलेली देखभाल वेळापत्रक. ओके, फॉर ट्रान्सफॉर्मर्स IS 10028 पार्ट 3 1981, सिंगल फेज अँड 3 फेज इंडक्शन मोटर IS 900 1992, 3 फेज अल्टरनेटर्स अँड सिंक्रोनस मोटर्स. ओके, स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ज, विशिष्ट उद्दिष्टे. या युनिटचे मेंटेनन्स शेड्यूल या युनिटचे काही स्पेसिफिक उद्दिष्टे आहेत. ओके, काही विशिष्ट उद्दिष्टे आहेत त्या आपण इथं पाहूयात. ॲट द एंड ऑफ द चॅप्टर, ओके, या युनिटच्या शेवटी द लर्नर शुड बी इन अ पोझिशन टू प्लॅन रूटीन अँड प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. जो हा युनिट शिकतोय तो अशा पोझिशनला येतो की तो प्लान करू शकतो. रूटीन म्हणजे नेहमीचे, प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक, देखभाल, शेड्यूल त्यांचं वेळापत्रक ऑफ मशीन्सचे वेळापत्रक तो बनवू शकतो देखभालीचे. ही विल बी एबल टू प्रिपेअर तो तयार करू शकतो. मेंटेनन्स शेड्यूल देखभालीचे वेळापत्रक ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स विद्युत साधनाचे ॲज पर IS. ही विल बी एबल टू नो द प्रोबॅबल रिझन्स. ओके, तो संभाव्य कारण सांगण्यासाठी तयार होतो. फॉर फॉल्ट डेव्हलप्ड, जो काय दोष किंवा जो काय चूक तयार झालेली आहे इलेक्ट्रिकल मशीनमध्ये त्याच्याविषयी प्रोबॅबल रिझन म्हणजे संभाव्य कारण सांगण्यासाठी तो सक्षम होतो. ही विल आयडेंटिफाय मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक फॉल्ट्स. तो आयडेंटिफाय करू शकतो, तो ओळखू शकतो मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा मॅग्नेटिक फॉल्ट, चुंबकीय दोष जे काय असतील ड्यू टू पुअर मेंटेनन्स. ओके, हलक्या प्रतीच्या देखभालीमुळे जे काही त्याच्यामध्ये फॉल्ट्स तयार होतील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक, तो ओळखू शकतो. असे काही विशिष्ट असे उद्दिष्ट आहेत या युनिटचे, मेंटेनन्स शेड्यूल या युनिटचे. ओके, चला तर मग सुरुवात करूया. युनिट नंबर 2, मेंटेनन्स शेड्यूल, देखभालीचे वेळापत्रक. सिलेबस टॉपिक 2.1 मेंटेनन्स, देखभाल. ओके, in MSBT winter 16 exam, the question asked on this topic, why is the maintenance of electrical equipment necessary? विद्युत उपकरणांचे किंवा विद्युत साधनांचे देखभाल करण्याची गरज का आहे? स्टेट डिफरंट कॅटेगरीज ऑफ मेंटेनन्स. ओके, वेगवेगळे वर्ग लिहा, वर्ग लिहा, देखभालीचे वेगवेगळे वर्ग आहेत, प्रकार आहेत ते लिहा. मेंटेनन्स 2.1, इन ऑर्डर टू इन्क्रीज द लाईफ ऑफ मशीन. ओके, इन ऑर्डर टू इन्क्रीज म्हणजे लाईफ इन्क्रीज करण्यासाठी, मशीनची लाईफ इन्क्रीज करण्यासाठी, अँड कीप इट्स वर्किंग सॅटिस्फॅक्टरी, आणि त्याचं जे कार्य आहे ते समाधानकारकरित्या ठेवण्यासाठी इट्स मेंटेनन्स इज इम्पॉर्टंट. त्याची देखभाल करणे हे महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. मेंटेनन्स वर्क इज टेक केअर, देखभालीचे काम ही काळजी घेते की मशीनची काळजी घेते टू ऑब्टेन द सॅटिस्फॅक्टरी वर्किंग फ्रॉम इट. ओके, त्याच्याकडून समाधानकारकरित्या कार्य मिळवण्यासाठी
देखभाल हे त्याची काळजी घेते. ओके. मेंटेनन्स वर्क इज कॅरीड आउट. देखभालीचे काम हे केलं जातं, कॅरीड आउट टू प्रिव्हेंट द डॅमेज. प्रिव्हेंट म्हणजे रोखणे, डॅमेज म्हणजे नुकसान, हानी, ऑब्स्टॅकल्स अडथळे, अँड ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन म्हणजे यंत्रातील बिघाड हे रोखते. देखभालीचे काम हे यंत्रातील बिघाड, अडथळे किंवा हानी, नुकसान हे रोखण्याचं काम करते ऑफ द मशीनचे. मेंटेनन्स प्रिव्हेंट्स द इल इफेक्ट. मेंटेनन्स प्रिव्हेंट देखभाल हे वाईट प्रभाव काय करतो, थांबवतो, रोखतो. इन फ्युचर भविष्यातील. ओके. मशीनमधील भविष्यातील वाईट प्रभाव थांबवण्याचं काम, प्रिव्हेंट करण्याचं काम, प्रतिबंधात्मक करण्याचं काम हे देखभाल करतो, मेंटेनन्स करतो. ओके. डिफरंट कॅटेगरीज ऑफ मेंटेनन्स आर. मेंटेनन्सचे देखभालीचे वेगवेगळे वर्ग आहेत. रुटीन मेंटेनन्स, नियमित देखभाल ज्याला आपण म्हणतो रुटीन मेंटेनन्स, अतिशय महत्त्वाचं आहे. नियमित देखभाल. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, प्रतिबंधात्मक देखभाल. ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके. बिघाडातील देखभाल, बिघाड झाल्यानंतर देखभाल. ठीक आहे. 2.2 इम्पॉर्टन्स, सिलेबस टॉपिक 2.2 इम्पॉर्टन्स ऑब्जेक्टिव्स ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. इम्पॉर्टन्स ऑब्जेक्टिव्स म्हणजे उद्दिष्ट आपण पाहिले. महत्त्वाचे उद्दिष्ट काय आहेत प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचे. प्रिव्हेंटिव्ह म्हणजेच प्रतिबंधात्मक देखभालीचे. इन MSBT एक्झाम विंटर 12, विंटर 15, समर 18, विंटर 18, द क्वेश्चन आस्क्ड ऑन दिस टॉपिक, एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर डेव्हलपिंग प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स शेड्यूल. प्रतिबंधात्मक देखभालीचे वेळापत्रक तयार करण्याचे प्रोसिजर एक्सप्लेन करा. विंटर 2010च्या परीक्षेमध्ये हा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला होता. त्याचबरोबर स्टेट एनी 4 ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. प्रतिबंधात्मक देखभालीचे कोणतेही 4 उद्दिष्ट लिहा, ऑब्जेक्टिव्ज लिहा. अशा प्रकारचा प्रश्न विंटर 2012, विंटर 2015मध्ये विचारला होता. स्टेट एनी 4 ऑब्जेक्टिव्ज. ओके. कोणतेही 4 उद्दिष्ट लिहा ऑफ द प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, प्रतिबंधात्मक देखभालीचे ऑफ इलेक्ट्रिकल मशीन. स्टेट एनी 4 ऑब्जेक्टिव्ह ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचे ॲडव्हान्टेजेस लिहायचे आहेत, कोणतेही 4 फायदे लिहायचे आहेत. ओके. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजेच काय, प्रतिबंधात्मक देखभाल. आता लक्षात घ्या, द मेन ऑब्जेक्टिव्ह, महत्त्वाचा उद्दिष्ट असा आहे, द प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स इज टू प्रोटेक्ट, तो सुरक्षा करतो, तो प्रोटेक्ट करतो, द इन्सुलेशन अँड टू मेंटेन इट इन गुड कंडिशन. इन्सुलेशन म्हणजे आवरण. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक, प्रतिबंध करायचा आहे, रोखायचा आहे. ओके. आता इलेक्ट्रिकल जे मशीन्स असतील, ट्रान्सफॉर्मर असतील किंवा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असतील, त्याच्यावरती आपण काय काय रोख आणू शकतो, प्रतिबंध करू शकतो. प्रतिबंध देखभाल त्याला आपण म्हणायचं आहे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ठीक आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह, याचा मेन उद्दिष्ट असा आहे, द प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स इज टू प्रोटेक्ट, प्रोटेक्ट म्हणजे सुरक्षा करणे, द इन्सुलेशन म्हणजे आवरण, अँड टू मेंटेन इट इन गुड कंडिशन, टू इन्क्रीज द लाईफ ऑफ मशीन. ओके. मशीनची आयुष्य वाढवण्यासाठी किंवा त्याला चांगल्या कंडिशनमध्ये मेंटेन करण्यासाठी, त्याची देखरेख ठेवण्यासाठी आपण इन्सुलेशनचं प्रोटेक्ट केलं पाहिजे, इन्सुलेशन प्रोटेक्ट केला पाहिजे. ओके. तर इन्सुलेशन प्रोटेक्ट करणे हे मेन उद्दिष्ट आहे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं. पुन्हा एकदा सांगतो, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स इज टू प्रोटेक्ट द इन्सुलेशन अँड टू मेंटेन, मेंटेन म्हणजे देखरेख करणे, टू मेंटेन इट इन, इट म्हणजे कोणाला, मशीनला, इट इन गुड कंडिशन, टू इन्क्रीज द लाईफ ऑफ मशीन. पर्टिक्युलरली इलेक्ट्रिकल मशीन्स, पर्टिक्युलरली म्हणजे विशेषतः इलेक्ट्रिकल मशीन्स, विद्युत मशीन जे आहेत, विच आर रोटेटिंग टाईप म्हणजे फिरणारे, रोटेटिंग टाईप, अँड स्टेशनरी मशीन्स आणि स्थिर मशीन्स ऑपरेटिंग ऑन ऑर डीलिंग विथ हायर व्होल्टेज. ते ऑपरेट होतात हायर व्होल्टेजच्या संबंधाने. देअर आर टू बी गिवन ड्यू इम्पॉर्टन्स. ओके. त्यांना योग्य ते महत्त्व दिलं पाहिजे. द इन्सुलेशन स्टार्ट डिटेरियोरेटिंग. ओके. इन्सुलेशन स्टार्ट डिटेरियोरेटिंग म्हणजेच बिघडत असणे, बिघडत आहे. इन्सुलेशन म्हणजे आवरण. स्टार्ट्स डिटेरियोरेटिंग म्हणजे बिघडत आहे, ड्यू टू ॲब्सॉर्प्शन ऑफ मॉइश्चर. ओके. म्हणजे हवेतील जे मॉइश्चर्स असतील, द्रव असतील, त्यांना ऑब्सॉर्ब्स केल्याने, शोषून घेतल्याने डिटेरियोरेटिंग म्हणजे खराब होत आहे.
The insulation starts deteriorating due to absorption of moisture present in the surroundings. डर्ट अँड डस्ट सभोवतालचे धूळ आणि कण ॲब्सॉर्ब्स केल्याने किंवा मॉइश्चर ॲब्सॉर्ब्स केल्याने इन्सुलेशन खराब होत असतात. इन्सुलेशन स्टार्ट डिटोरिएटिंग बिघडत असतात. ओके. डर्ट अँड डस्ट लार्ज अमाऊंट ऑफ हीट प्रोड्युस्ड इन द मशीन. याच्याने काय होतं, अधिक प्रमाणात उष्णता तयार होते मशीनमध्ये ड्यू टू लॉसेस एट्सेट्रा. द पिरियडिक अटेन्शन नियतकालिकाने त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं तर इज देअरफॉर इसेन्शियल. ओके. नियतकालिकाने त्याच्याकडे लक्ष देणे हे आवश्यक आहे, अनिवार्य आहे. टू रिमूव्ह मॉइश्चर, डर्ट, डस्ट अँड कीप द मशीन कूल by carrying away the heat so produced. ओके. डर्ट म्हणजे धूळ, डर्ट अँड डस्ट म्हणजे धूळ, डर्ट किंवा मॉइश्चर शोषून घेतल्यामुळे त्याच्यावरती जो आवरणावरती डर्ट, डस्ट किंवा मॉइश्चर शोषून घेतल्याने आवरणाचे जे हीटिंग होत होता, उष्णता वाढत होती, ते रिमूव्ह केल्याने, डर्ट, डस्ट रिमूव्ह केल्याने आपण मशीनला कूल कंडिशनमध्ये ठेवू शकतो. अवे द हीट सो प्रोड्युस्ड. ओके. की ज्याच्यातून जास्त उष्णता तयार होत होती. अ प्लान्ड अँड रिजिड सिस्टम. अ प्लान्ड म्हणजे योग्य ते प्लान केलेली आणि कठोर प्रणाली ऑफ पिरियडिक इन्स्पेक्शन. नियतकालिकेने इन्स्पेक्शन म्हणजेच काय, इन्स्पेक्शन म्हणजे तपासणी. ओके. इन्स्पेक्शन अँड प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स विल एन्श्युअर. आणि प्रतिबंधात्मक देखभाल खात्री करू शकते. अनडिस्टर्ब, ट्रबल फ्री. अनडिस्टर्ब म्हणजे डिस्टर्ब न करणारे, ट्रबल फ्री म्हणजे त्रासमुक्त सेवा, सर्व्हिस. अँड प्रॉलॉंग द लाईफ ऑफ द इक्विपमेंट. आणि अशाने इक्विपमेंट, विद्युत इक्विपमेंट जे असतील, मशीन जे असतील, त्यांची लाईफ आपण काय करू शकतो, प्रॉलॉंग करू शकतो, वाढवू शकतो. मेंटेनन्स इन्क्लूड. देखभालीमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात पहा. मेंटेनन्स इन्क्लूड पिरियडिक अँड रेग्युलर इन्स्पेक्शन. पिरियडिक म्हणजे नियतकालिकाने, ठराविक वेळाने. अँड रेग्युलर इन्स्पेक्शन म्हणजे नेहमी तपासणी, टेस्टिंग, रिकंडिशनिंग, रिप्लेसिंग फॉल्टी पार्ट्स. ओके. इत्यादी गोष्टी हे मेंटेनन्समध्ये येतात, देखभालीमध्ये येतात. इन्स्पेक्शन, टेस्टिंग, रिकंडिशनिंग, रिप्लेसिंग फॉल्टी पार्ट्स एट्सेट्रा. द मेंटेनन्स शेड्यूल म्हणजे देखभालीचे वेळापत्रक डिपेंड्स ऑन टाईप ऑफ मशिनरी, फ्रिक्वेन्सी ऑफ इट्स यूज, क्लायमॅटिक अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, सर्व्हिस कंडिशन्स अँड मशीन्स लोड सायकल. ओके. मेंटेनन्सचं जे वेळापत्रक आहे ते कशावरती अवलंबून आहे पहा. ऑन द टाईप ऑफ मशिनरी, कोणती मशिनरी आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ इट्स यूज, त्याला वापरण्याची वारंवारता, त्याच्यावरती सुद्धा मेंटेनन्सचं वेळापत्रक अवलंबून आहे. क्लायमॅटिक अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. ओके. वातावरणातील स्थितीनुसार, सर्व्हिस कंडिशननुसार, सेवा देण्याच्या स्थितीनुसार. अँड मशीन्स लोड सायकल. आणि मशीनवरती किती लोड सायकल आहे त्याच्यावरती मेंटेनन्स शेड्यूल अवलंबून आहे. इफ ड्यू केअर इज नॉट टेकन. ड्यू केअर म्हणजे योग्य ती काळजी घेतली गेल्या नसल्यामुळे, देन डिफरंट टाईप्स ऑफ फॉल्ट्स, वेगवेगळ्या प्रकारचे दोष मे बी डेव्हलप्ड, त्याच्यामध्ये कदाचित निर्माण होऊ शकतात. ॲज डिस्कस्ड बिलो, खालील चर्चा केल्याप्रमाणे. सो गिव्ह अटेन्शन टू द फॉलोविंग. म्हणून खालील गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. सिलेबस टॉपिक 2.2.1 फॉर मोटर अँड जनरेटर्स. मोटर्स आणि जनरेटरसाठी. ओके. ड्यू केअर दिल्या गेल्या नसल्यामुळे, म्हणजे योग्य ती काळजी घेतली नसल्यामुळे खालील प्रकारचे दोष त्याच्यामध्ये तयार होऊ शकतात. आता पहा, सिलेबस टॉपिक 2.2.1 मध्ये मोटर्स आणि जनरेटरसाठी दिलेलं आहेत. कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले गेलं पाहिजे. फर्स्ट आहे मेजर इन्सुलेशन रेजिस्टन्स पिरियडिकली. मेजर म्हणजे मोजा, इन्सुलेशन म्हणजे आवरण, रेजिस्टन्स म्हणजे रोधक, पिरियडिकली म्हणजे नियमाने, नियतकालिकेने, ठराविक वेळेने आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजलं पाहिजे. मॉइश्चर ॲब्सॉर्प्शन जे हवेतील दवा आहेत ते ॲब्सॉर्प्शन शोषून घेण्याची स्थिती. कलेक्शन ऑफ डस्ट अँड ग्रीस ऑन द वाइंडिंग रिड्युसेस इन्सुलेशन रेजिस्टन्स. ओके. पहा, मॉइश्चर्स, डस्ट कलेक्ट झाल्यामुळे किंवा ग्रीस आल्यामुळे, वाइंडिंगवरती ग्रीस आल्यामुळे
काय होतं, इन्सुलेशन रेजिस्टन्स, आवरणाचा रोधक हा रिड्यूस होतो, कमी होतो वाइंडिंगचा. ओके. मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट मस्ट बी कॅरिड आउट ॲज पर द शेड्यूल. ओके. त्याच्यासाठी आवरणाचा रोधक मोजण्याची जी चाचणी आहे, तपासणी आहे, ती कॅरी आउट केली पाहिजे. कॅरी आउट करायला हवी. मस्ट बी म्हणजे करायला हवी. मस्ट बी कॅरिड आउट ॲज पर द शेड्यूल. वेळापत्रकाप्रमाणे ते कॅरी केलं पाहिजे. सेकंड आहे मेजरमेंट ऑफ ऑपरेटिंग टेम्परेचर. मेजरमेंट ऑफ ऑपरेटिंग टेम्परेचर. ऑपरेटिंग टेम्परेचर मोजमापन करणे. ओके. ऑपरेटिंग टेम्परेचरचं मोजमापन करणे. एव्हरी इलेक्ट्रिकल मशीन इज डिझाइन्ड फॉर अ पर्टिक्युलर टाईप ऑफ इन्सुलेशन यूज्ड टू विथस्टँड द टेम्परेचर सो प्रोड्युस्ड वेन मशीन इज इन ऑपरेशन. ओके. प्रत्येक इलेक्ट्रिकल मशीन जी आहे ती ऑपरेशनमध्ये असताना त्याला अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे, एक ठराविक टाईपचे जे इन्सुलेशन आहेत, ओके, की ते तग धरू शकतात, विथस्टँड राहू शकतात टेम्परेचरसोबत, तापमानासोबत. सो प्रोड्युस्ड वेन मशीन इज इन कंडिशन ऑपरेशन. मशीन ज्यावेळी ऑपरेशनमध्ये असताना जे ठराविक टेम्परेचर तयार होते त्या टेम्परेचरसोबत विथस्टँड म्हणजे च्यासोबत राहणे, च्यासोबत असणे. ओके. टेम्परेचरसोबत एक ठराविक प्रकारचे जे इन्सुलेशन आहेत, आवरण आहेत, ते थांबू शकतील, विथस्टँड करू शकतील. अशा पद्धतीने प्रत्येक इलेक्ट्रिकल मशीन हे डिझाईन केलेले आहेत. द मशीन शुड नॉट बी यूज्ड बियॉन्ड इट्स कॅपॅसिटी. म्हणून मशीनला त्याच्या बियॉन्ड, त्याच्या कॅपॅसिटीच्या बियॉन्ड, त्याच्या कॅपॅसिटीच्या वर, बियॉन्ड म्हणजे च्यावर, ओके, कधीही वापरायचं नसतं. ओके. द मशीन शुड नॉट बी यूज्ड बियॉन्ड इट्स कॅपॅसिटी. otherwise temperature may exceed beyond the predetermined value. Okay. Temperature may be exceeds beyond the predetermined म्हणजे पूर्वनिर्धारित किमतीपेक्षा, पूर्वनिर्धारित व्हॅल्यूपेक्षा त्याचं तापमान काय होऊ शकतो, अदरवाईज वाढू शकतं. सो पिरियडिकली टेम्परेचर इज टू बी मेजर्ड. म्हणून ठराविक वेळेने, ठराविक नियतकालिकेने त्याचं तापमानसुद्धा मोजलं गेलं पाहिजे, टू बी मेजर्ड. थर्ड नंबर आहे अटेन्शन टुवर्ड ब्रशेस. ब्रशेसकडे लक्ष दिलं पाहिजे. फर्स्ट आहे स्पार्किंग ॲट द ब्रशेस. ब्रशेसच्या ठिकाणी स्पार्किंग होतं ते पहा. स्पार्किंग इज प्रोड्युस्ड ड्यू टू मिसअलाइनमेंट. स्पार्किंग इज प्रोड्युस्ड ड्यू टू मिसअलाइनमेंट म्हणजे चुकीची दुरुस्ती केल्याने ऑफ कम्युटेटर. कम्युटेटरची चुकीची दुरुस्ती किंवा कम्युटेटर एका अलाइनमेंट म्हणजे सरळ रेषेत नसल्यामुळे तिथं ब्रशेसच्या ठिकाणी स्पार्किंग होण्याची शक्यता असते. स्पार्किंग होतो. स्पार्किंग इज प्रोड्युस्ड ड्यू टू मिसअलाइनमेंट ऑफ कम्युटेटर, मेकॅनिकल अनबॅलन्स ऑफ मशीनची मेकॅनिकल अनबॅलन्स स्थिती झाल्यामुळे, इम्प्रॉपर मटेरियल यूज्ड फॉर ब्रशेस. ब्रशेससाठी अयोग्य मटेरियल वापरले गेल्यामुळे, चेंज इन शेप ऑफ ब्रशेसचा आकार बदलल्यामुळे, डर्ट और ग्रीस डिपॉझिशन ऑन कम्युटेटर. धूळ आणि ग्रीस हे जमा झाल्यामुळे, कम्युटेटरवरती जमा झाल्यामुळे एटसेट्रा इत्यादी गोष्टींमुळे ब्रशमध्ये स्पार्किंग होऊ शकतो. दिस कॅन बी अवॉइडेड. हे आपण टाळू शकतो बाय प्रॉपर इन्स्पेक्शन अँड मेंटेनन्स शेड्यूल. ओके. प्रॉपर योग्य त्या तपासणीने आणि देखभाल वेळापत्रकामुळे हे आपण अवॉइड करू शकतो, टाळू शकतो. सेकंड आहे ॲडजस्टमेंट ऑफ ब्रश टेन्शन. ॲडजस्टमेंट ऑफ ब्रश टेन्शन. ब्रशचा जो ताण आहे त्याला ॲडजस्टमेंटमुळे आपण काय करू शकतो, स्पार्किंग अवॉइड करू शकतो. ते चेक करणं, पहिला ते इन्स्पेक्ट करणे हे गरजेचं आहे. इफ ऑल द ब्रशेस आर नॉट गिवन द सेम टेन्शन. जर सर्व ब्रशेस हे सेम ताणाने जर दिले नसतील, देन ब्रशेस विल बी अनइव्हनली डॅमेज्ड. ओके. म्हणून मग ब्रशेस काय होतात, अनइव्हन म्हणजे असमान त्यांचं नुकसान होतं. अँड प्रोड्यूस द स्पार्किंग आणि त्याच्याने स्पार्किंग तयार होतो. ॲडजस्ट द ब्रश प्रेशर प्रॉपरली. आपण काही वेळा घरगुती मिक्सर जे असतात, ग्राइंडर मिक्सर जे असतात त्याच्यामध्ये स्पार्किंग पाहतो पहा. ओके. जुने जे मिक्सर्स असतील त्याच्यामध्ये स्पार्किंग तयार होतं. कम्युटेटरचं मिसअलाइनमेंट असतं त्याच्यामध्ये. ओके. मिक्सरच्या ग्राइंडरच्या वरती जे आपण जे ठेवलेला असतो मिक्स करण्यासाठी किंवा ते बारीक करण्यासाठी जे आपण ठेवतो त्याच्यामध्ये, ठीक आहे, त्याच्यामुळे कम्युटेटरवरती प्रेशर येतं, ताण येतो आणि कम्युटेटर मिसअलाइनमेंट होतं ब्रशपासून, किंवा ब्रश मिसअलाइन होतात, किंवा ब्रशचं अनइव्हन डॅमेज होतं. त्याच्यामुळे तिथं स्पार्किंग आपल्याला पाहायला मिळतो घरगुती मिक्सर ग्राइंडर्समध्ये.
ओके. ॲडजस्टमेंट ऑफ ब्रश टेन्शन अशा पद्धतीने आपण ॲडजस्ट केली पाहिजे. इफ ऑल द ब्रशेस आर नॉट गिवन द सेम टेन्शन देन ब्रशेस विल बी अनइव्हनली डॅमेज्ड अँड प्रोड्यूस द स्पार्किंग. ॲडजस्ट द ब्रश प्रेशर प्रॉपरली. ओके. ब्रश प्रेशर काय करायचं आहे, योग्य त्या रीतीने ॲडजस्ट करायचं आहे. कम्युटेटर सेगमेंट मिसअलाइन्ड. कम्युटेटरचे जे विभाग आहेत ते एक सरळ रेषेत नसल्यामुळे, मिसअलाइन्ड असल्यामुळे काय होऊ शकतं पहा. इफ सम कम्युटेटर सेगमेंट्स आर लूज देन देअर विल बी अनयुनिफॉर्म सरफेस ऑफ कम्युटेटर. द ब्रशेस विल नॉट हॅव परफेक्ट कॉन्टॅक्ट अँड देअरफॉर स्पार्किंग विल बी प्रोड्युस्ड. ओके. इथं पाहू शकतो आपण, इफ सम कम्युटेटर सेगमेंट, काही कम्युटेटरचे विभाग आर लूज, ते लूज असतील, देन देअर विल बी अनयुनिफॉर्म सरफेस ऑफ कम्युटेटर. ओके. कम्युटेटरचा असमान भाग तिथे सरफेस तयार होईल, पृष्ठभाग तिथे सरफेस तयार होईल. द ब्रशेस विल नॉट हॅव परफेक्ट कॉन्टॅक्ट. त्याच्यामुळे ब्रशेस जे आहेत ते परफेक्ट कॉन्टॅक्ट करू शकणार नाहीत. अँड देअरफॉर स्पार्किंग विल बी प्रोड्युस्ड. आणि म्हणून स्पार्किंग तिथे निर्माण होईल. दिस कॅन बी अवॉइडेड बाय मेंटेनन्स अँड रिपेअर्स. हे आपण देखभाल आणि रिपेअर्स करून हे टाळू शकतो, स्पार्किंग टाळू शकतो. 4th नंबर आहे ब्रश रॉकर मिसप्लेस्ड. ब्रश रॉकर जे आहेत, ब्रश रॉकर्स असतात, ब्रश ठेवण्याची जागा असते, ब्रश रॉकर्स आपण त्याला म्हणतो. जर तुम्ही मिक्सर ग्राइंडरच्या टॉपला, जर कम्युटेटरच्या साईडला जर बघत असाल तर ब्रश असतो. ब्रश हे रॉकरमध्ये ठेवलेले असतात. जर ब्रश हे रॉकरमधून मिसप्लेस्ड झाले, इफ ब्रश रॉकर इज मूव्ड अँड मिसप्लेस्ड देन द पोझिशन ऑफ द ब्रशेस मे म्हणजे कदाचित नॉट बी अलॉंग MNP अँड स्पार्किंग विल प्रोड्युस्ड. ओके. त्याच्याने ब्रश हे त्या व्यवस्थित ठिकाणी असू शकणार नाहीत कदाचित. ओके. अलॉंग MNP अँड स्पार्किंग विल प्रोड्युस्ड. आणि त्याच्याने स्पार्किंग तिथे निर्माण होऊ शकतं. दिस कॅन बी चेक्ड इन मेंटेनन्स वर्क. हे देखभालीच्या कामामध्ये चेक केलं गेलं पाहिजे. ब्रशेस कॅन बी स्टॅगर्ड म्हणजे स्तब्ध आहेत का नाही हे चेक केलं गेलं पाहिजे. ओके. स्टॅगर्ड म्हणजे स्तब्ध. 5th आहे ब्रशेस शुड बी स्टॅगर्ड. ब्रशेस हे स्तब्धच असले पाहिजेत, स्थिरच असले पाहिजेत. इफ ब्रशेस आर नॉट स्टॅगर्ड, जर का ब्रशेस स्थिर नसतील, देन अ कंटिन्युअस ग्रूव. ओके. म्हणजेच त्याच्यामध्ये कंटिन्युअस म्हणजे एक सतत चर किंवा खाचणी, ज्याला आपण म्हणतो ग्रूव्ज म्हणजे चर खाचणी तिथे पडत जाते. विल बी फॉर्म्ड ऑन द कम्युटेटर. कम्युटेटरवरती तिथे एक सतत खाचणी किंवा चर पडत जाते कम्युटेटरच्या सरफेसवरती ड्यू टू फ्रिक्शन, घर्षणामुळे. इन इन्स्पेक्शन वर्क, ओके, तपासणीच्या कामामध्ये सच थिंग्स, अशा काही गोष्टी कॅन बी चेक केल्या गेल्या पाहिजेत. अँड ब्रशेस कॅन बी स्टॅगर्ड. आणि ब्रशेसला स्तब्ध ठेवलं पाहिजे. 6th नंबर आहे ब्रश सिटिंग. ब्रश सिटिंग म्हणजे बसण्याची स्थिती, ब्रश बसण्याची स्थिती. इफ ब्रश सिटिंग इज नॉट प्रॉपर, ओके, ब्रश जर जागेवरती व्यवस्थित बसला गेला नसेल, देन ओव्हर हिटिंग ऑफ सरफेस ऑफ कम्युटेटरचा जो सरफेस आहे तो काय होईल, ओव्हर हिट होणे म्हणजे अधिक तापमान होणे, अधिक तापणे मे डॅमेज द कम्युटेटर. कदाचित तो कम्युटेटरला सुद्धा डॅमेज करू शकतो. दिस कॅन बी इन्स्पेक्टेड अँड नेसेसरी करेक्शन कॅन बी डन इन मेंटेनन्स वर्क. हे आपण तपासून जे आवश्यक करेक्शन आहेत, दुरुस्ती आहेत ते करू शकतो. कॅन बी डन इन मेंटेनन्स वर्क, देखभालीच्या कामामध्ये. ओके. 4th नंबर आहे स्पीड लिमिट. 4th नंबरचा जो आहे मोटरचा पॅरामीटर जो आहे स्पीड लिमिट. बाय युझिंग स्पीड लिमिट चेंजिंग मेकॅनिझम ऑफ द मशीन इन वर्किंग अँड इफ स्पीड विच इज बियॉन्ड मॅक्झिमम परमिसिबल लिमिट द मशीन मे बी मेकॅनिकली डॅमेज. ओके. ठीक आहे. स्पीड चेंजिंग मशीन्स आपण वापरून मशीन इन वर्किंग अँड इफ स्पीड विच इज बियॉन्ड, जर का स्पीड त्याच्या ठरलेल्या स्पीडपेक्षा जास्त, बियॉन्ड म्हणजे अधिक जास्त, मॅक्झिमम परमिसिबल लिमिटपेक्षा जर जास्त होत असेल तर काय होईल, द मशीन मे बी मेकॅनिकली डॅमेज. मशीन यांत्रिकली काय होऊ शकते, तिथे डॅमेज होऊ शकते, नुकसान होऊ शकते. ठीक आहे. 5th नंबर आहे लोड टू बी चेक्ड. मशीनवरचा लोड चेक केला गेला पाहिजे फ्रिक्वेंटली, म्हणजेच वारंवार. लोड ऑन द मशीन इज टू बी चेक्ड बाय मेजरिंग इनपुट्स टेकन बाय द मशीन. इफ द मशीन इज ओव्हरलोडेड, जर का मशीन ओव्हरलोडेड असेल, इट विल टेक मोर करंट अँड विल इन्क्रीज टेम्परेचर.
जर मशीन ओव्हरलोडेड असेल तर तो अधिकचा करंट घेतो आणि त्याच्याने तापमान त्याच्यामध्ये वाढतं, विच मे डॅमेज, मग कदाचित नुकसान होण्याची शक्यता, डॅमेज होण्याची शक्यता आहे. द इन्सुलेशन तिथे नुकसान होण्याची शक्यता असते. ओव्हरलोडिंग इज टू बी अवॉइडेड. मशीनला म्हणून ओव्हरलोडिंग हे टाळलं पाहिजे. 6th नंबर आहे व्हायब्रेशन्स म्हणजे कंप. इफ रोटेटिंग पार्ट्स आर इम्बॅलन्स्ड, जर का फिरणारे पार्ट्स असतील जसे की रोटर्स असतील, आर्मेचर्स असतील, ते इम्बॅलन्स झाले, और हाफ कपलिंग आर नॉट लेवल्ड प्रॉपरली, किंवा त्याचं हाफ कपलिंग जे आहे त्यांना एका सरळ रेषेमध्ये नसल्यामुळे हाफ कपलिंग आर नॉट लेवल्ड प्रॉपरली, द व्हायब्रेशन्स म्हणजे त्याच्यामध्ये कंप तयार होतो. व्हायब्रेशन्स आर प्रोड्युस्ड विच मे बी डॅमेज बिअरिंग्स, की ज्याच्याने बिअरिंग्स डॅमेज होऊ शकतात. दिस इज टू बी प्रॉपरली चेकड इन मेंटेनन्स वर्क. हे देखभालीच्या कामामध्ये योग्य त्या रीतीने चेक केले गेलं पाहिजे. 7th नंबर आहे कूलिंग सिस्टम शुड बी पिरियडिकली चेकड. कूलिंग सिस्टम जी आहे ती पिरियडिकली चेक केली गेली पाहिजे. ओपनिंग्स फॉर एअर पॅसेज, ओपनिंग्स फॉर एअर पॅसेज, हवा खेळते राहण्यासाठी जे ओपनिंग्स आहेत शुड बी क्लीनड, ते स्वच्छ असले पाहिजेत. इफ कवर्ड और क्लॉग्ड विथ डस्ट, क्लॉग्ड म्हणजे अडकले असणे, विथ डस्ट, ग्रीस, कॉटन थ्रीड्स. इफ कवर्ड और क्लॉग्ड विथ डस्ट, ग्रीस, कॉटन थ्रीड्स, etc., water cooling or gas cooling system should be given due care, otherwise temperature rise may exceed the limit which may damage insulation. वॉटर कूलिंग किंवा गॅस कूलिंग सिस्टम जे आहे, प्रणाली जी आहे, शुड बी गिवन ड्यू केअर म्हणजे योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. अदरवाईज नाहीतर काय होईल, अन्यथा काय होईल, टेम्परेचर राईज मे एक्सीड, टेम्परेचर वाढीचं जे प्रमाण आहे कदाचित एक्सीड होऊ शकतं, वाढू शकतं, द लिमिट, ठरलेल्या लिमिटपेक्षा, विच मे डॅमेज इन्सुलेशन, तो इन्सुलेशनला नुकसान देऊ शकतो, हानी करू शकतो. द सिस्टम आर चेकड ड्युरिंग मेंटेनन्स अँड इन्स्पेक्शन वर्क. ही जी प्रणाली आहे वॉटर कूलिंग सिस्टमची किंवा गॅस कूलिंग सिस्टमची, ही चेक गेली असली पाहिजे. चेकड ड्युरिंग मेंटेनन्स, देखभाल करत असताना, अँड इन्स्पेक्शन वर्क, तपासणीच्या कामावेळी. ऑल दी अबाउट आयटम्स आर टेकन केअर ऑफ इन मेंटेनन्स शेड्यूल टू प्रॉलॉंग द लाईफ. लाईफ वाढीसाठी वरील सर्व आयटम्स जे आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे मेंटेनन्स देखभालीच्या वेळापत्रकामध्ये. टू अवॉइड ओव्हर टेम्परेचर्स, अधिकचा टेम्परेचर टाळण्यासाठी, अँड टू अवॉइड फेल्युअर ऑफ इन्सुलेशन. आणि इन्सुलेशन फेल होण्यापासून वाचवलं गेलं पाहिजे, टाळू शकतो आपण. सो दॅट मशीन्स गिव्ह गुड सर्व्हिस, जेणेकरून मशीन ही चांगली सेवा देईल. सिलेबस टॉपिक 2.2.2 फॉर ट्रान्सफॉर्मर्स. आता ट्रान्सफॉर्मर्ससाठी पहा, व्हायब्रेशन्स ऑफ स्टॅम्पिंग्स. जर का तुम्ही ट्रान्सफॉर्मरचं जर वाइंडिंग जर ओपन केलं तर ते वाइंडिंग हे सिलिकॉन स्टॅम्पिंगचे जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये केलेलं असतं, आणि ते सिलिकॉन स्टॅम्पिंगच्या ज्या पट्ट्या असतात ते एकमेकांना नट बोल्ट्सने पकडलेले असतात. जेणेकरून तिथं लिंब तयार होईल, ट्रान्सफॉर्मरचं एक पाय तयार होईल ई शेपचा. ठीक आहे, म्हणजेच कोअरमध्ये यूज करतात, कोअर निर्माण करण्यासाठी. व्हायब्रेशन्स ऑफ स्टॅम्पिंग, त्या स्टॅम्पिंगचं जे काय कंप आहे तो कशाने होतो पहा. दिस इज ड्यू टू लूज फिटिंग्स ऑफ क्लॅम्प्सला लूज फिटिंग केल्याने, अँड नटबोल्ट्स, लूज नटबोल्ट्समुळे तिथे व्हायब्रेशन्स तयार होतो. इफ प्रोड्यूस द हमिंग नॉईज, एक गुंजनसारखा आवाज जर तिथे तयार होत असेल, इन मेंटेनन्स वर्क द नेसेसरी स्टेप्स कॅन बी टेकन. देखभालीच्या कामामध्ये आवश्यक त्या स्टेप्स तिथे आपण घेऊ शकतो. सेकंड आहे लूज कॅम्पिंग्स ऑफ वाइंडिंग्स. इन केस ऑफ शॉर्ट सर्किट फॉल्ट्स द कॉइल्स मे कोलॅप्स. थर्ड आहे लिकेज ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइलच्या लिकेज गळतीमुळे इट मे रिझल्ट्स इन ओव्हर हिटिंग, तो परिणाम करू शकतो अधिक तापमानासाठी, ऑफ कोअरच्या अधिक तापमानासाठी. अँड कॉईल ड्यू टू शॉर्टेज ऑफ ऑइल, आणि ऑइलचं शॉर्टेज असल्यामुळे, ऑइल कमी असल्यामुळे कॉईलचं जे काय कॉईल आणि कोअरचं ओव्हर हिटिंग तो करू शकतो. ऑइल लेवल इंडिकेटर शुड बी ऑब्झर्वड पिरियडिकली. मग याच्यासाठी ऑइल लेवल इंडिकेटर जो आहे, म्हणजे ऑइलची पातळी दाखवणारा इंडिकेटर जो आहे तो पिरियडिकली ऑब्झर्व केला गेला पाहिजे, निरीक्षण त्याचं केलं गेलं पाहिजे. बुशिंग्स आर ओपन टू ॲटमॉस्फिअर. बुशिंग जे असतात ते बाहेरच्या दिशेने
ॲटमॉस्फिअरमध्ये ओपन असतात, म्हणून त्याच्यामध्ये डस्ट डिपॉझिशन ऑन देम, त्याच्यावरती डस्ट धूळ ही जमा होऊ शकते. लिकेज करंट विल हॅव लो रेझिस्टन्स, जो लिकेज करंट असतो त्याला काय असतो, कमी रोधक असतो. अँड हेन्स अ फ्लॅश ओव्हर मे टेक्स, आणि त्याच्यामुळे फ्लॅश ओव्हर तिथे होऊ शकतो. फ्लॅश ओव्हर म्हणजे एक तिथं स्पार्किंग, स्मॉलचा छोटासा स्पार्किंग तिथं कदाचित होण्याची शक्यता असते. पिरियडिकली बुशिंग्स आर देअर फॉर क्लीन्ड, म्हणून नियमित वेळाने नियतकालिकेने बुशिंग्स हे स्वच्छ केले असले पाहिजेत. स्लज इन ट्रान्सफॉर्मर ऑइल, स्लज म्हणजे धातूचे गोळे. ओके, स्लज इन ट्रान्सफॉर्मर ऑइल, ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये धातूचे गोळे हे होऊ शकतात. इट ऑब्स्ट्रक्ट म्हणजे अडथळा निर्माण करू शकतात. द फ्री सर्क्युलेशन ऑफ ऑइल फॉर कूलिंग पर्पज, ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल जे असतं ते कूलिंग पर्पजसाठी असतं, आणि त्याच्यामध्ये जर गोळे आले धातूचे तर तो अडथळा ठरू शकतो सर्क्युलेशनसाठी, मुक्त संचारणसाठी ऑफ ऑइल फॉर कूलिंग पर्पज अँड मे, आणि तो कदाचित ओव्हरहीट द वाइंडिंग, आणि वाइंडिंगला ओव्हरहीट करू शकतो. अँड कोअर, वाइंडिंग अँड कोअर विच मे डॅमेज द इन्सुलेशन, की ज्याच्याने इन्सुलेशन हानी होण्याची शक्यता असते. द ऑइल कॅन बी टेस्टेड, म्हणून वेळोवेळी ऑइल टेस्ट करणे गरजेचं आहे, वेळोवेळी ऑइलची तपासणी करणे आवश्यक आहे. 6th नंबर आहे बॅड सोल्डरिंग. ओके, बॅड सोल्डरिंग म्हणजे निकृष्ट सोल्डरिंग जे करतात. बॅड सोल्जर जॉईंट्स हीट्स अप द जॉईंट्स अँड ऑइल मे बी कार्बोनाइज्ड. बॅड सोल्डरिंग जे असतात ते हीट्स होतात, उष्णता होऊ शकते. अँड ऑइल मे बी कार्बोनाइज्ड, की ज्याच्यामुळे हे ऑइल जे आहे ट्रान्सफॉर्मर ऑइल तो कार्बनयुक्त बनू शकतो. ओके, these are the points we have discussed in this topic. Once again I will repeat it. Maintenance schedule, देखभालीचे वेळापत्रक, युनिट नंबर 2 we have started. In this we have seen specific objectives, विशिष्ट उद्दिष्टे आपण पाहिले या चॅप्टरचे. सिलेबस टॉपिक 2.1 मेंटेनन्स म्हणजे काय, डिफरंट कॅटेगरीज ऑफ मेंटेनन्स आर डिस्कस्ड. रूटीन मेंटेनन्स, ओके, नियमित देखभाल. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, प्रतिबंधात्मक देखभाल. ब्रेकडाऊन मेंटेनन्स, बिघाड देखभाल. 2.2 इम्पॉर्टन्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ठीक आहे, इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं असं आहे टू प्रोटेक्ट द इन्सुलेशन फक्त वाचवणे. ओके, हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं म्हणजेच प्रतिबंधात्मक देखभालीचं मेन उद्दिष्ट आहे. सेकंड 2.2.1 आपण हा सिलेबस टॉपिक हा सुद्धा पाहिला फॉर मोटर्स अँड जनरेटर्स. ओके, अँड सिलेबस टॉपिक 2.2.2 फॉर ट्रान्सफॉर्मर्स. ओके, in next lecture we will going to start syllabus topic 2.3 concept of routine maintenance. रूटीन मेंटेनन्स म्हणजे नियमित देखभालीची संकल्पना काय आहे, कन्सेप्ट काय आहे. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय, प्रतिबंधात्मक देखभाल म्हणजे काय, अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे काय, आणि बिघाड देखभाल म्हणजे काय. हा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहोत. मग नेक्स्ट लेक्चर आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. And thanks for watching this video.